मित्रांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण हा विषय आपल्या दैनंदिन जीवनाशी थेट जोडलेला आहे. विशेषतः हिवाळ्याच्या दिवसांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी आपण कसे वागतो, काय करतो, काय टाळतो यावर आपले आरोग्य, मनाची शांतता, झोपेची गुणवत्ता आणि पुढील दिवसाची ऊर्जा अवलंबून असते. म्हणून आज मी तुम्हाला हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी दररोज पाळण्याचे नियम, हे सर्व नियम तुम्ही मनापासून ऐकले आणि आयुष्यात उतरवले तर हिवाळा तुमच्यासाठी आजाराचा काळ न राहता आरोग्याचा काळ बनेल. हिवाळ्यात दिवस लहान आणि रात्र मोठ्या असतात. वातावरणात थंडी असते, शरीरातील उष्णता जपण्याची गरज असते. अशा वेळी रात्री झोपण्याआधी मन आणि शरीर दोन्ही शांत करणे अत्यंत आवश्यक असते. सर्वात आधी नियम असा की रात्री झोपण्यापूर्वी कधीही घाई गडबड करू नये. दिवसभराची धावपळ मनापासून उतरवण्यासाठी किमान अर्धा तास स्वतःसाठी राखून ठेवा. त्या वेळेत कोणतीही चिंता डोक्यात ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी हात पाय कोमट पाण्याने धुवावेत. यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि रक्तभिसरण सुधारते. विशेषतः पाय धुतल्याने डोक्यातील उष्णता कमी होते आणि झोप लवकर लागते. हिवाळ्यात थंड पाणी टाळावे, कोमट पाणी वापरावे. यानंतर नियम येतो तो अन्नविषयी. रात्री उशिरा जड अन्न घेऊ नये. झोपण्याच्या किमान 2 तास आधी जेवण पूर्ण झालेले असावे. अन्न हलके, सुपाच्य आणि उष्णता देणारे असावे. अति खारट, अति तिखट किंवा फार गोड पदार्थ टाळावे, कारण हे पदार्थ झोपेत अडथळा आणतात आणि पोटावर ताण देतात. जेवणानंतर लगेच झोपणे टाळावे. थोडे चालावे. घरातच हळूहळू चालल्याने अन्न पचनास मदत होते आणि शरीर झोपेसाठी तयार होते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध घेतल्यास शरीर शांत होते, मन स्थिर होते आणि झोप चांगली लागते. दूध घेताना त्यात कोणतेही अति पदार्थ घालू नयेत. साधे दूध पुरेसे असते. यानंतर येतो तो मनाचा नियम. दिवसभरात जे काही वाईट घडले असेल, जे बोलले गेले असेल, जे ऐकले गेले असेल, ते सर्व मनातून सोडून द्यावे. झोपण्यापूर्वी मनात राग, द्वेष, मत्सर, भीती, चिंता ठेवू नये, कारण अशा भावना मनाला अस्वस्थ ठेवतात आणि झोपेतही त्रास देतात. रात्री झोपण्यापूर्वी मनात कृतज्ञतेची भावना ठेवावी. आजचा दिवस जसा गेला त्याबद्दल समाधान मानावे. जे मिळाले त्याबद्दल आभार मानावे आणि जे मिळाले नाही त्यासाठी उद्याचा विचार करावा. झोपण्याआधी काही काळ शांत बसावे. डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. श्वास आत घेताना आणि सोडताना हळूहळू करावे. यामुळे मन शांत होते, हृदयाची गती सुरळीत होते आणि झोप लवकर लागते. हिवाळ्यात शरीराला उष्णता टिकवण्यासाठी योग्य वस्त्र वापरणे महत्त्वाचे आहे. झोपताना फार पातळ कपडे घालू नये, तसेच फार जाड कपडे घालून घाम येईल असे करू नये. शरीराला जे आरामदायक वाटेल असे स्वच्छ कोरडे कपडे वापरावेत. अंथरूण स्वच्छ, कोरडे आणि उबदार असावे. ओलसर किंवा थंड अंथरूण आरोग्यास हानिकारक असते. झोपण्यापूर्वी अंथरूण नीट मांडावे. उशाची उंची योग्य असावी. मानेला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. हिवाळ्यात अनेकदा लोक थंडीमुळे हालचाल कमी करतात, पण रात्री झोपण्यापूर्वी थोडे हलके अंग ताणण्याचे व्यायाम करावेत. मान, खांदे, कंबर, पाय हलकेच ताणावेत. यामुळे स्नायू सैल होतात आणि झोप चांगली लागते. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करणे शक्य
शक्य असल्यास फार फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील थंडी निघून जाते, स्नायूमधील ताण कमी होतो आणि झोप शांत लागते. झोपण्याआधी फार मोठ्याने बोलणे, वाद घालणे किंवा मोठा आवाज असलेली कामे टाळावीत. घरातील वातावरण शांत ठेवावे, मंद प्रकाश ठेवावा, यामुळे शरीराला झोपेचा संकेत मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी दिवे खूप तेजस्वी ठेवू नयेत. मंद प्रकाशात काही वेळ बसावे आणि मग झोपावे. यामुळे डोळ्यावर ताण येत नाही आणि झोप लवकर लागते. हिवाळ्यात अनेक जण थंडीपासून बचावासाठी अंगावर जास्त पांघरून घेतात, पण श्वास घेण्यास त्रास होईल इतके पांघरून घेऊ नये. शरीर मोकळे श्वास घेईल याची काळजी घ्यावी. झोपण्यापूर्वी मोबदला मागणारे विचार डोक्यात आणू नयेत. उद्याचे नियोजन करायचे असल्यास ते झोपण्याआधी कागदावर लिहून ठेवावे, जेणेकरून मनावर भार राहणार नाही. रात्री झोपण्याआधी घरातील देवघरात किंवा मनात शांत प्रार्थना करावी. आपल्या मनातील सर्व चिंता त्या परमशक्तीकडे सोपवाव्यात. यामुळे मन हलके होते आणि झोप गाढ लागते. हिवाळ्यात पाणी कमी प्यावे असे अनेकांना वाटते, पण झोपण्याआधी फार जास्त पाणी पिऊ नये. मात्र दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी प्यावे, जेणेकरून शरीर कोरडे पडणार नाही. झोपण्याची वेळ दररोज एकसारखी ठेवावी. उशिरा जागरण टाळावे, कारण नियमित वेळेची झोप शरीराच्या घड्याळाला योग्य संकेत देते आणि आरोग्य सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी कुणाशी कटू संवाद झाला असेल तर झोपण्याआधी मनात त्यांना माफ करावे, कारण राग मनात ठेवून झोपल्यास मन अस्वस्थ राहते. हिवाळ्यात अनेकदा सांधे दुखतात. अशा वेळी झोपण्यापूर्वी हलका तेलाचा मालिश केल्यास फायदा होतो. विशेषतः पायांच्या तळव्यांना तेल लावल्याने झोप लवकर लागते. रात्री झोपताना पोटावर झोपणे टाळावे. शक्यतो डाव्या किंवा सरळ अंगावर झोपावे. यामुळे श्वसन आणि पचन सुधारते. झोपण्याआधी दिवसातील चांगल्या आठवणी आठवाव्यात. आनंददायी क्षण मनात आणावेत. यामुळे मन हे प्रसन्न राहते आणि झोप गोड लागते. हिवाळ्यात थंडीमुळे नाक घसा कोरडा पडतो. झोपण्याआधी गरम पाण्याची वाफ घेतल्यास श्वसन मार्ग स्वच्छ होतो आणि झोप शांत लागते. रात्री झोपण्याआधी कोणतीही भीतीदायक विचार, कथा किंवा नकारात्मक चर्चा टाळाव्यात, कारण मन झोपेतही त्या गोष्टीवर प्रक्रिया करत राहते. हिवाळ्यात शरीराला विश्रांतीची गरज जास्त असते, त्यामुळे झोपेचा वेळ कमी करू नये. पुरेशी झोप घेतल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रात्री झोपण्याआधी स्वतःला उद्याच्या दिवसासाठी सकारात्मक संदेश द्यावा. उद्या चांगला जाईल अशी भावना मनात ठेवावी. हे सर्व नियम रोज पाळले तर हिवाळ्यातील रात्रीची झोप केवळ विश्रांती न राहता आरोग्याचा आधार बनेल. मन शांत राहील, शरीर ताजेतवाने राहील आणि प्रत्येक सकाळ उत्साहाने सुरू होईल. म्हणून मित्रांनो, हिवाळ्यात रात्री झोपण्यापूर्वी हे नियम दररोज न चुकता पाळा आणि तुमचे आयुष्य आरोग्यदायी, सुखी आणि संतुलित बनवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बी नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.